नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो एका ठिकाणी सामान आणायला. आणि ते सामान काय आहे तर डोनेशनमधून किराणा किट मिळणार आहे. किराणा किट म्हणजे जवळपास खूप मोठं सामान ते डोनर देणार आहेत. आणि ते सामान घेऊन आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतोच पुढे. तुम्हाला तर माहीतच आहे, पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे, जागोजागी ट्रॅफिक झालं आहे. आणि हे इथं बघा, मुंडवा चौकात आल्यानंतर इथं एक पाटी लावलेली आहे, ट्रॅफिक नगर. खरंच इथं खूप जास्त ट्रॅफिक होती आणि पुणेकर पाट्या लावण्यासाठी नंबर 1 आहे. त्यामुळे ही पाटी लावलेली दिसते आणि पाठीमागं तुम्ही ट्रॅफिक पण बघू शकता. हे बघा, जसं की मी सांगितलं होतं साहित्य आणायला आलो, तर यांनी खूप साहित्य दिले. डाळ, तांदूळ, आटा दिलाय 20 किलो, तेल दिलंय. यासाठी आम्हाला रिक्षा करावी लागली होती. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही सामान आणायला चाललो आणि सामान आणण्यासाठी आम्ही खराडीला गेलो होतो. जवळपास कात्रजपासून बरंच अंतर आहे. खराडीला जाऊन तिथून त्या सोसायटीमधून घ्यायचं होतं. आणि सामानामध्ये भरपूर जवळपास 80 किलो साहित्य दिलं आहे त्यांनी, जे घरी आपल्याला किराणामध्ये लागतं ते. आणि हे सगळं साहित्य घेऊन आम्ही एका मॅडमच्या घरी गेलो. तिथं ठेवलं आहे कारण आम्हाला कम्युनिटी किचन सुरू करायचं आहे. आणि कम्युनिटी किचनमधून काय की जे निराधार वृद्ध आहेत, जे नवरा बायको असतात किंवा ज्यांना मुलं नाही आहे किंवा मुलं सांभाळत नाही आहे आणि एकटंच कसं तरी आयुष्य जगत आहेत, अशा लोकांना आम्ही 2 वेळचं जेवण द्यायचं ठरवलेलं आहे कम्युनिटी किचनच्या माध्यमातून. ते सुरू करायचं आहे आणि ते सुरू करण्यासाठी आमची सगळी टीम एकत्र येऊन काम करते. आणि हे लवकरच सुरू होईल. ते मी सांगेलच कसं कसं आमचं पुढं जातं आहे. त्यासाठी जागा बघणं सुरू आहे आणि हे सगळं आता शेवटच्या टप्प्यात आहे. चला तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.